नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या संप्रदायाच्या माध्यमातून साधना करत असतो, कुठल्या तरी देवतेची उपासना करत असतो. परंतु हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये साधनेसंदर्भात, अध्यात्मासंदर्भात अनेक शंका असतात आणि त्या शंकांचं निरसन जर आपण वेळच्या वेळी केलं तर आपल्याला आपल्या साधनेमध्ये अधिक जोमाने प्रयत्न करता येतात. महाराष्ट्रामध्ये एक असे संत होऊन गेले की ज्यांच्यावर दोन दोन अवतारी संतांची कृपादृष्टी होती. ते संत म्हणजे परमपूज्य गुळवणी महाराज. माणगाव येथील टेंबेस्वामी महाराज जे स्वतः दत्तावतार होते, त्यांनी गुळवणी महाराजांना स्वतः अनुग्रह दिलेला होता. त्याचबरोबर बंगालमधील एक संत लोकतीर्थनाथ स्वामी महाराज, तर यांनी गुळवणी महाराजांना शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार दिलेला होता. तर अशा या महान संतांनी आपलं कार्यक्षेत्र पुणे आणि मला वाटतं ठाणे ह्या 2 जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र होतं आणि तेथून भारतभरातील अनेक साधकांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक मध्यमवर्गीय सुशिक्षित मंडळी त्यांचे भक्त होते, त्यांच्याकडून शक्तिपात दीक्षा प्रत्यक्ष घेतलेली होती आणि अशा मंडळींनी त्यांना जे प्रश्न विचारलेत त्याची अत्यंत समर्पक उत्तरं महाराजांनी न कंटाळता दिलेली आहेत. तर त्यामध्ये त्यांनी जवळपास प्रश्न विचारणाऱ्यांनी अनेक विषयांचे प्रश्न विचारले. त्याचे साधारण तुम्हाला मी विषय सांगतो. याच्यामध्ये शुचित्व, आहार, वचन, वर्तन, कर्म, महत्त्व आणि मर्यादा, सद्गुरू आणि सत्संग, उपासना, वाचन, श्रवण, पठन, नाम आदी, साधना आणि शंका समाधान, सगुण दर्शन, नादानुसंधान, आधी साधना की समाजकार्य. हा तर एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी या पुस्तकातील किमान हा एवढा भाग तरी वाचावा आणि त्यांनी साधनेचं महत्त्व समजून घ्यावं. पुढे आहे समाज, प्रपंच, व्यवसाय, परमार्थ, योग, धर्म, मुक्त, जीवनमुक्त स्थिती, सुसंवाद पण पत्रातून आलेला आणि ओवीबद्ध सुसंवाद, अशा प्रकारे विषय निवडलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये महाराजांनी केलेलं मार्गदर्शन आहे. हे पुस्तक आता जी माझ्याकडे आवृत्ती आहे ती 7वी आवृत्ती आहे, 2023 साली प्रकाशित झालेली आणि त्यावेळी त्याचं 100 रुपये मूल्य होतं. हे पुस्तक माणगावला टेंबेस्वामींचं जे दत्त मंदिर आहे तिथे अवेलेबल आहे आणि बाकी जे या संप्रदायाचे कुठे आश्रम असतील तिथे हे पुस्तक असेल. तर साधना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जरूर हे पुस्तक संग्रही तर ठेवावंच, परंतु स्वतः वाचून त्याचं महत्त्व लक्षात आल्यावर इतरांना भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. ज्या संस्थेने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्या संस्थेचं नाव आहे वासुदेव निवास आणि त्यांची ही वेबसाईट आहे, ईमेल ॲड्रेस आहे आणि फोन नंबर आहे. पुण्यामध्ये ही संस्था कार्यरत आहे. तर मित्रांनो, तुमच्या साधनेमध्ये तुम्ही ज्या स्टेजला आता असाल तिथून अजून 4 पावलं पुढे जाण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल याची मला 100% खात्री आहे. मला स्वतःला ह्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला. आपण सर्वांनी जरूर जिथे हे पुस्तक मिळेल तिथून घ्यावं आणि वाचावं, कायमस्वरूपी आपल्या संग्रही ठेवावा. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.